आज दुपारी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली मार्केट यार्ड हैदराबाद रोडवर रास्ता रोको आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलक चालकांनी आपल्या जवळील चालक परवाने जाळून केंद्र सरकारच्या नवीन कायद्याचा तीव्र निषेध केला। वाहन चालकांवर लादण्यात आलेल्या जाचक-अटी केंद्र सरकारने लवकरात लवकर रद्द कराव्यात अशी प्रमुख मागणी घेऊन आज शेकडो वाहन चालक रस्त्यावर उतरले। हा जाचक कायदा रद्द झाला नाही तर वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यावेळी दिला। या आंदोलनात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इरफान शेख, अब्दुल हामिद बागवान, रियाज कुमठे, यासिन मुल्ला, मुश्ताक मैलार, परसराम बगले, इरफान शेख, मशाक इनामदार, अखिल शेख, मोहसिन मुल्ला, तुफान शेख, कादर पठाण, इम्रान शेख, प्रदीप शिंगे, फेरोज तांबळी, खलील कोरबू, मिनाज बागवान, अक्षय केलकर, मारुती पुजारी, संतोष माळगे, दस्तगीर बागवान, DRL आणि असंख्य चालक बांधव उपस्थित होते। वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य कडकपणे निदर्शन आणि निषेध व्यक्त करत आहे की जे आपण भारत सरकारने जे कायदा हिट अँड रनचा कायदा लागू केलेला आहे, जे अमित शहाने कायदा संसदेमध्ये पास केलेला आहे, ते कायदा पूर्णपणे वाहन चालकांचे विरोधात असून हे काळा कायदा विरोधात वाहतूक संघटना संयुक्त महासंघ रस्त्यावर उतरलेला आहे आणि हे लढाई जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत महासंघाची लढाई रस्त्यावर असणार आहे आणि रस्त्यावर ह्याच प्रकारे आम्ही आंदोलन आणि निदर्शने पूर्ण भारतभरात आणि पूर्ण राज्य आणि भारतभरात असले तुझं आंदोलन आम्ही छेडणार आहे। हे फक्त इशारा आहे की अमित शहाने जे कायदा लागू केला आहे, पास केलेला आहे, ते मागे घेण्याचा तुम्हाला अल्टिमेट देण्यात येत आहे। नाहीतर पूर्ण भारतभरात पूर्ण चालक जे 20 करोड चालक आहे ते चालक रस्त्यावर जेव्हा उतरणार तेव्हा पूर्ण भारत बंद होऊन पूर्ण आज भारताची जे आपण जे अन्न खातात आणि जे वाहतूक आहे हे पूर्ण वाहतूक आम्ही पूर्णपणे विसरून आणणार याचा आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघ एक निर्धार घेऊन आज रस्त्यावर उतरलेले आहे आणि पूर्ण महासंघाचे पदाधिकारी आणि पूर्ण चालक रस्त्यावर आलेले आहेत।